रुपेश जाधवला देखील आज खूप भारी वाटलं असेल खरं तर। ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, तदनंतर भिवंडी ग्रामीणचे आमदार यांच्यासोबत त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त होतोय। खूप चांगली कामगिरी केली रुपेश जाधवनं। तर जाऊया मॅचच्या दिशेने आणि आपल्याला जॉईंट होतील तुषारजी सोनवणे। धन्यवाद। पुढचा बॉल हवेत खेळले, बॉल क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिजनला। पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय अशी असलेली बहुचर्चित असलेली ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 12 बाईक सहित या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री चषक 2025 आपण पाहतायत। जिग्नेश दादा म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ते पदभार समर्थ आहेत। अर्जुन आडे षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल आहे, पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आहे। इन कटर बॉल पाहायला मिळतोय, चाललाय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते। पहा गेल्या मॅचमध्ये अगदी वीक मध्ये जी स्पर्धा पार पडली गेली पतू पॅकर्स या अगदी संघाने भरवली गेली ती स्पर्धा आणि त्यामध्ये जर पाहिले गेले तर अर्जुन आडे शेवटच्या दिवसामध्ये आयकॉन म्हणून आले गेले, परंतु आज स्वतःच्या संघामधून खेळत असताना चांगली कामगिरी पाहायला मिळते। टॉप एज लागले, क्षेत्ररक्षक पोहोचतात, डाऊन दी बॉल, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, विशाल इज आउट। पाहतायत आणि 12 बाईक्स सहित या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन काय 12 बाईक्स दाखवल्या जात आहेत। कौतुक करावं लागेल आयोजकांचं देखील। जुचंद्र गावामध्ये नेहमी पैसा पाहिला जात नाही, तर प्रत्येक क्रिकेटपटू अगदी या परिसरामध्ये येऊन चांगलं क्रिकेट खेळावं हे प्रत्येक आयोजकांचं स्वप्न बनून राहिले गेले आणि त्याच कारणासह जुचंद्र परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा या आपण सातत्यपूर्वक पाहिल्या गेल्या। पहिला धक्का धावफडकावरती एक ही धावसंख्या असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर प्रणीश 11 वाघरलपाडा संघाला लागला जातोय आणि पहिल्या षटकात अर्जुन आडेला आपण बघतायत या टीमची धावती एक्सप्रेस म्हणून आपण नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिले गेले। लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव फार मोठा आहे अर्जुन आडेला आणि तेच तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना इनेट नंबर 3 वरती वन डाऊन साठी या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल। आपल्या मुख्य मंचावरती शिवसेना नेते आणि ठाणे जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे, निलेशदादा चव्हाण, बाबेजी म्हात्रे, मनीषजी म्हात्रे, आपल्या शुभ हस्ते आपण शिवसेना नेते सन्माननीय प्रकाश पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व खरं तर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत प्रकाशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी भगवी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील अशा सन्मानचिन्ह देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। स्वागत नसे सन्मान नसे हा तर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत। एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात। ठाणे जिल्ह्याचे भाग्य विधाते खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय। तदनंतर भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे, निलेशदादा चव्हाण, बाबेदादा म्हात्रे या सर्वांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचकावरती करायचा आहे। आज इथल्या पायरीला गंध आला, आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेला रंग आला, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत। या क्रीडा स्पर्धेमध्ये भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। खरं तर भरपूर जास्त बिजी शेड्यूल साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु वेळात वेळ काढून या क्रीडा स्पर्धेसाठी शिवसेना नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळाले। तदनंतर भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील आगमन आणि आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी दाखल झालात साहेब, त्यासाठी आपलं खूप खूप आभार आयोजकांच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय।
विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. खरोखरच जिगडे दादा म्हात्रे यांची एक मोठी ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि मोठमोठ्या अगदी जर पाहिलं तर नेत्यांशी जवळीक संबंध असणारे व्यक्तिमत्व आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर भरपूर नेते पहिल्या दिवसात देखील आपण पाहिलं गेलं आणि आजच्या दिवसात देखील जर पाहिलं गेलं तर आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले गेले. कौतुक करावं लागेल जिल्हा प्रमुख साहेबांना आपण देखील पाहिलं गेलं मुख्य व्यासपीठावरती. मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या फटकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटिंग बॉलचा संपर्क नाही. स्विंग अँड मिस चांगला बॉल पाहायला मिळतोय जश पाटील. आणि ठिकाणी एक जर पाहिलं गेलं तर जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळते. आणि मीरा भाईंदर परिसर म्हटलं तर अगदी जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई त्या परिसरातील एक बलाढ्य संघ आहे. आणि नेहमीच जर पाहिलं तर या संघाला आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहत आहेत. आणि आज मैदानाच्या मध्ये तो दाखल झालाय या जुचंद्रच्या नगरीमध्ये. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जी काही गोलंदाजी केली ना अर्जुन आडेने तरी मात्र अफलातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाउन्स घेणारा बॉल होता. पंचांचा इशारा आलाय 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. परंतु चांगला टप्पा या ठिकाणी नियंत्रित केलाय. हे जर पाहिलं तर या षटकात धावा येणं गरजेचं आहे कारण की P1च्या षटकात धावा येऊच शकल्या नाही आहेत. आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर या षटकात कुठल्याही परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रणीश 11 वागलपडा संघाला धावा बनवायच्याच आहे. या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये त्यांना खेळावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु टप्पा पडल्यानंतर बाजू उसळी घेणारा बॉल होता. ऑन साईडला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर पाहिलं तर अर्जुन डाऊन दी बॉल येतील आणि अशा रीतीने एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ते म्हणजेच 3च्या घरामध्ये. 5 धावा या वेगाने होणं गरजेचं आहे. आता मात्र टीम प्रणीश 11 वागरपडा संघासाठी कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले तर धावा बनवायच्या आहेत. आणि या मैदानावरती गेल्या 3 रात्रीमध्ये आपण पाहिले गेले तर फलंदाजांचा देखील बोलबाला आपण नेहमीच पाहिलाय. जश पाटील तयार षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने फटका इथे हवेत खेळलाय. टीमचे कॅप्टन पुढे येत आहेत आणि टिपला झेल. विकेट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था लागला गेलाय. धक्का क्रमांक 4 लागला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर विकेटची पळझड सुरू झालेली आहे. ते म्हणजे जर पाहिलं तर प्रणीश 11 वागरपडा संघाच्या माध्यमातून खेळत असताना आतापर्यंत जर पाहिले गेले तर 3 बॅटर असे आहेत की जे शून्यावरती आउट झालेत. अर्थात जर पाहिलं तर विशालला आपण पाहिलं गेलं त्यानंतर भूमीतला आपण पाहिलं गेलं त्यानंतर दया शंकर यांना आपण पाहिलं. आता इडेट नंबर 6 वरती संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जशने देखील या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. 4 बॉलमध्ये निवळ एक धाव खर्च करत असता 1 विकेट ज्याच्या नावावरती आहे तो जश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. लक्षात ठेवा 9:10 हा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालाय आणि त्याच कारणाचं उशीर होणार नाही. लक्षात ठेवा 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे. अन्यथा जर पाहिलं तर 1 खेळाडू तुम्हाला 30 सेकंडच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची देखील दखल घ्या. आणि 4 षटकं कंप्लीट करायला तुम्हाला 25 मिनिटं लागली तर 2 धाव्यांची पेनल्टीला स्वीकार करावा लागेल. बॉल तयार. या पुढचा बॉल पडल्यानंतर जर पाहिजे बाहेर निघणारा बॉल होता. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जश पाटील करत असताना ज्याप्रमाणे पहिल्या षटक अर्जुन आडेने हाताळलं गेलं त्या षटकात देखील धावा कमी पाहायला मिळाल्या. आणि या षटकात देखील आतापर्यंत फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे गोलंदाज जश पाटीलने. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती जाऊन पोहोचतात 3च्या घरामध्ये. स्तोरिक स्थिती नाजूक आहे परंतु या नाजूक स्थितीला न झुगारता चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे आणखीन एक बॉल चांगला डिड अँड स्पॉट पडल्यानंतर चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती प्रणीश 11 वागरपडा संघाची अर्थातच 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा.
थँक्यू डीजे षटकाला सर्वेच्या बॅट मधून याच तर खऱ्याची चेक या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. खरं तर जिग्नेश म्हात्रे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. अतिशय चांगल्या नाईट क्रिकेटच्या टुर्नामेंट आपण आयोजित केलेल्या जुसंद्रला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत जुसंद्रची ओळख ही रांगोळी कलाकार किंवा इतर क्षेत्रातील कलावंतांचं गाव म्हणून ओळख होती. आता क्रिकेटची पंढरी म्हणून हळूहळू जुसंद्रचं नाव होत चाललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहा. क्रिकेट आणि खेळाडू गावातील आहेत, गावाच्या आसपास गावातील आहे, तर सगळ्यांना त्या खेळाचा आनंद लुटू द्या आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद साहेब. धन्यवाद. तर नक्कीच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी देखील या क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. विशेषतः जिग्नेशदादा म्हात्रे आणि संपूर्ण आयोजन कमिटीला देखील जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. कारण मंत्री असल्यामुळे त्यांना या स्पर्धेला वेळ देता येत आलेला नाही आहे, कारण भरपूर सारी कामं त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सन्माननीय परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सर नाईक यांच्या माध्यमातून या उपमुख्यमंत्री चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. विशेषतः जिग्नेशदादा म्हात्रे यांना देखील. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद. थँक्यू. मोठमोठ्या हस्तींच्या माध्यमातून जर पाहिले तर या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत, कारण की या स्पर्धेचं अगदी विशेष राहिले गेले अर्थातच 12 बाईक. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये अशी मात्र एक स्पर्धा पाहायला मिळते ज्या स्पर्धेमध्ये 12 बाईक असतात आणि खरोखरच विशेष कौतुक आयोजकांचं देखील असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेटची पडझड आपण पाहिली गेली पहिल्या षटकापासून पाहायला मिळते. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 ही धावसंख्या फटकावरती लागले गेले. अर्थातच बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिले प्रणीश 11 वाघरोबा टीम आणि प्रतिस्पर्धी संघ फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाला आपण पाहत आहेत. अर्जुन आडे आतापर्यंत फक्त आहे ना 8 धावा खर्च करत असताना 4 विकेट त्याने प्राप्त करून दिलेत. 1.3 बॉल फेकून झालेत. अर्थातच वैयक्तिक 9 बॉलमध्ये 8 धावा खर्च करत असताना 4 विकेट ज्याच्या नावावरती राहिलेत तोच अर्जुन आडे पुन्हा एकदा तयार. चला NCA जुचंद्र आणि वसई 11 मोपास पाटा संघाला विनंती करतो आपण यायचं आहे. NCA जुचंद्र आणि वसई 11 मोपास पाटा संघाला विनंती करतो या पुढच्या मॅचचा टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर उपस्थित व्हायचं आहे. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभय आलेत, त्याच्या सोबतीला संकेतला आपण बघतायत. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल यावेळेला जर पाहिलं तर चांगला फटका खेळला गेला. टॅप टू ग्राउंड पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. हितेशला आपण बघतायत कित्येक वर्षे त्याने जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाच्या माध्यमातून खेळत असताना कॅप्टनशिप निभावलेली आहे. परंतु जर पाहिलं तर तेवढं चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळले गेले. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघाचं जर पाहिलं तर एक बॉन्डिंग चांगली पाहायला पडते. त्यांच्या संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. अर्जुनला आपण बघतायत भरपूर वर्षांचा अनुभव आहे. यशला देखील आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर जर पाहिलं तर जयेशला देखील आपण बघतायत. मोहितला देखील आपण पाहतायत. जश पाटीलला देखील आपण पाहतायत. प्रिन्स यांना देखील आपण बघत आहात. सौरभ यांना देखील आपण पाहतायत. चांगले खेळाडू या संघाच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिले. संदीपला आपण देखील पाहतायत. हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर अपील केली गेली LBW लेग बिफोर स्वरूपाच्या अगदी जर पाहिलं तर पायचीच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये प्रणीश 11 वाघरोबा संघाला. थँक्यू.
तर आपल्या व्यासपीठावरती शिवसेना विभागीय निरीक्षक ठाणे पालघर सन्माननीय स्वराज्य पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान केला जाईल. मी भावेशजी म्हात्रे आणि चेतनदादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय स्वराज पाटील साहेबांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे सन्माननीय स्वराज पाटील साहेबांचं कार्य राहिलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये युवासेना विभागीय निरीक्षक म्हणून ते कार्य करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्राचं महावस्त्र, नंतर मायेची उब देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय स्वराज्य पाटील साहेबांचा स्वागताने सन्मान उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये आयोजन कमिटीच्या वतीनं केला जातोय. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेमध्ये. नंतर आदरणीय सन्माननीय विराजजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. युवा सेना अध्यक्ष पालघर जिल्हा विराजजी पाटील साहेब, आपण देखील पुढे यायचे. साहेब आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतोय निलेशदादा चव्हाण आणि मनीषजी म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विराजजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक युवा व्यक्तिमत्व विराजजी पाटील साहेब. या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय पालघर जिल्हा युवा सेना अध्यक्ष सन्माननीय विराजजी पाटील साहेबांचा. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी भगवी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन विराजजी पाटील साहेबांना सन्मान केलं जात. त्यानंतर आदरणीय सन्माननीय की जी मोरे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. विभाग प्रमुख आहेत आणि खूप चांगलं कार्य साहेबांचं पाहायला मिळतं, त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. राकेशजी मोरे साहेब, मी विनंती करतोय प्रवेशदाता म्हात्रे आणि निलेशजी चव्हाण यांना की आपल्या शुभ हस्ते राकेशजी मोरे साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. कारण परिसरामध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळतं. विभाग प्रमुख जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं त्या परिसरामध्ये कार्य आपल्याला पाहायला मिळतं. असे राकेशजी मोरे साहेबांचा स्वागताने सन्मान, विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आमच्या आयोजन कमिटीच्या शुभ हस्ते या ठिकाणी राकेशजी मोरे साहेबांना सन्मानित केलं जात आहे. या आमच्या मुख्य मंचकावरती. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 4 सुरुवात झालेली आहे. पहिल्याच बॉल आणि हितेशने पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी जर पाहिले गेले तर विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवलेली आहे. आतापर्यंत 7 विकेट गेलेत, 13 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. 13चा फेरा मैदानाच्या आतमध्ये प्रणीश 11 वाघरपडा संघावरती दिसून आलाय. ज्याप्रमाणे जर पाहिजे तर जी सुरुवात करायला हवी ती सुरुवात करून दिली नाही बॅटरने. तेरा धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण जर पाहिले गेले तर 4 आपण बघताय. मुख्य व्यासपीठ या ठिकाणी दाखवलं जाते. बाबाईदादा म्हात्रे असतील, त्यानंतर जिगणीदादा म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. विराजदादा पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहिलं गेलं. चेतनजी म्हात्रे साहेब असतील, त्याचबरोबर जर निलेशदादा चव्हाण यांना देखील आपण बघतायत. हितेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल तयार.
चांगला फटका खेळला गेला. याच तर फटक्यांची गरज आहे खरं तर. अगदी तर सिंगल डबल वरती फोकस द्यावा लागेल. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत वेगाने. एक धाव कंप्लीट केली गेली. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या भर पडली. धावसंख्या पोस्ट धाव फटकावरती 14च्या घरामध्ये षटक क्रमांक 4 आपण पाहत आहेत आणि आतापर्यंत या षटकामध्ये आहे ना फक्त आणि फक्त 14 धावा धाव फटक्यावरती लागल्या गेल्यात. अर्थातच जर पाहिलं गेलं तर धावा कुठेतरी कमी बनल्यात. इथून जर पाहिलं तर मोठ्या धावा या मैदानाच्या आतमध्ये बनवायच्याच आहे. या अनुषंगाने आता बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. टॉस साठी प्लीज पुन्हा एकदा विनंती करतोय. इथे चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडा धीमागतीने टाकलेला बॉल होता. विकेट कीपर बीट झालेत. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात प्राप्त होईल. NCA जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे वसई 11 मोपासपाडा. सर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. यस NCA टीमचे कर्णधार जर उपस्थित झाले असाल दर्शन तर लगेच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. आपण यायचं टॉस साठी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर संघ पाहायला मिळतोय अर्थातच वसई 11 मोपासपाटा या संघाला आपण पाहणार या पुढच्या मॅच मध्ये. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. स्विंग अँड मिस पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चांगली वापसी या षटकामध्ये पाहायला मिळते. हितेशच्या माध्यमातून देखील अगदी जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट आतापर्यंत हितेशने मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केलेली आहे. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बीट झाले. सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या चुका ज्या केल्यात ना मैदानाच्या आतमध्ये अर्थातच जर पाहिजे वागडपाड संघाने या चुका त्यांना अगदी जर पाहिजे या पुढच्या मॅचेस मध्ये सुधाराव्या लागतील. यस पंचांचा इशारा आलाय. वाईट साठी अधिकृत पाहिजे DRS घेतला गेला तो म्हणजे बॅटिंग करा टीमच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पाहणार आहोत. विथ थर्ड रूम मध्ये या ठिकाणी जर पाहिजे तर पंच सक्षम असतील रुपेजी मेस्त्री सर आपण जरूर पाहणार आहात. 15 धावा तर धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. हितेश ज्याप्रमाणे अनुषंगाने गोलंदाजी करतात चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. यस फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल आहे कारण की जर तर ऑफस्टिकच्या आतमधून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील कट झाला बॉल आणि त्याच कारणाचा लगेचच पंचाने इशारा केला हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघाने काय केलंय तर प्रतिस्पर्धी संघाला धावेमध्ये अगदी जर पाहिजे कन्वर्ट होण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न दिला नाहीये. लोवर फुलटॉस बॉल आणखीन एक गतीमध्ये परिवर्तन करणारा चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय. फक्त आणि फक्त जर पाहिजे षटकामध्ये 2च धावा खर्च केल्यात. त्यामुळे जर पाहिले गेले तर 1 विकेट प्राप्त केले. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव असणार आहे आणि अशा रीतीने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत. प्रणिश 11 वागरपाडा संघाच्या अर्थातच 16 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. शुभमजी म्हात्रे साहेबांचा शुभागमन झाला. आपलं देखील स्वागत आहे. SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन झालंय. मोठे आज NCA जुचंद्र संघाच्या माध्यमातून खेळत असताना दिसणार आहे. चार ओव्हरचा मॅच कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 16च्या क्रमांकावर जाऊन पोहोचतायत. आता मात्र षटक क्रमांक 5व्याची सुरुवात होईल आणि 5व्या षटकाचा पहिलाच बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती जयेश शेजवाल यांना आपण बघणार आहात. भरपूर अनुभव आहे जयेशकडे. या मैदानावरती गेल्या वीक मध्ये देखील ॲज अ आयकॉन म्हणून खेळण्यासाठी दाखल झाले होते. इथे हवेत उडाला बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी जर पाहिजे 1 धाव या बॉलवरती प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. टेनिस बॉल क्रिकेटचा आज जर पाहिलं गेलं तर अफलातून क्रेज वाढला गेलाय आणि प्रत्येकांना आवडणारं क्रिकेट अर्थातच टेनिस बॉल. आणि आज जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्याने पाहतायत. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाचा आतापर्यंत वर्चस्व मॅच वरती बनून राहिले गेले. ज्याप्रमाणे त्याने बॉलिंग अटॅक मैदानाच्या आतमध्ये केल्या प्रतिस्पर्धी संघाला अगदी जर पाहिलं गेलं तर जखून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. आणि ज्यावेळेला टॉस जिंकला होता फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता संदीप बाळू यांनी त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक खेळाडूचं योगदान फार महत्त्वाचं असते प्रत्येक क्रिकेटच्या मॅच मध्ये आणि प्रत्येकाचं योगदान राहिले गेले. चांगली फिल्डिंग झाली. चांगली बॉलिंग युनिट आपण पाहिली. आतापर्यंत जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघाची आपटून टाकण्याचा प्रयत्न हवेत खेळला बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेटला आणि जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी झेल ड्रॉप केलेला आहे. एकदा कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. पुन्हा एकदा चुकी झालाय.
चुकीला माफी नसेल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले, 2 धावे या बॉलवरती मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्या. षटक क्रमांक आपण 5व्याचा खेळ पाहत आहेत आणि भरपूर आतापर्यंत जर पाहिलं तर कमी धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले. इरादे पहिलाच होते की ऑप्स्टिकच्या बाहेर शबलून आपल्याला डीप मिड विकेट किंवा डीप बाकवास मध्ये मोठा फटका खेळायचा आहे, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व नाही आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी जर पाहिजे तर जयेशच्या माध्यमातून राहते. पहिल्या संपूर्ण डावामध्ये आढावा जर पाहिला तर 3 ते 4 बॅटर शून्यावरती आउट झालेत आणि त्यामध्ये एक असा फलंदाज ठरला ज्याने षटकार ठोकला गेला. सर्वेशला आपण पाहिलं होतं. ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल निघून जाईल थेट सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर अभय आणि संकेत या संघाचे पाहिलं तर चांगले बॅटर आहेत, परंतु संकेत देखील लवकर आउट झाले. 3 बॉलमध्ये 0 धावसंख्या त्यांनी बनवली गेली. सूरज आणि अभय यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता बॅटिंग करत असताना जयच्या विरोधात षटकार ठोकल्या. 25 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. खुल्या टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे. एकदा कंप्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. प्रवेश 11 वडगर संघाला पाहिलं. एक बलाढ्य संघ आहे, परंतु त्यांच्या विपक्षात भरतस्मृती संघाने खेळत असताना जबरदस्त कामगिरी केली गेली आणि पहिल्या मॅच मध्ये भरतस्मृती मालजीपाटा संघाचा विजय आपल्याला पाहायला मिळाला. आणि आजच्या रणनीतील हा दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रणीश 11 वागलपडा संघाला आपण बघतायत. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. अशा रीतीने जर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज आउट होतील. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फटकावरती धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा आणि 27 धावा अवघ्या 30 बॉल मध्ये करायचे आहेत जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघाला. चला एनसीए जुचंद्र आणि वसई 11 मोपास पाटा संघाला विनंती करतोय लगेच कॅप्टन यायचं आहे. एनसीए जुचंद्र टीमचे शुभम म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. क्रिकेटवरती नेहमी प्रेम त्यांचं राहिले गेले आणि वसई 11 मुपास पाटा संघाला विनंती करतोय जर संघाचा कॅप्टन उपस्थित झाला असेल तर लगेच आपण एक ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जाऊन व्हायचं आहे. माफक लक्ष आहे 27 धावेंचं. पाहूयात आता मध्ये 27 धावेंवरती अगदी पाहिलं तर किती षटकांमध्ये कंप्लीट केल्या जाते की प्रतिस्पर्धी या धावा देखील जर पाहिलं तर रोखू शकतोय. धावसंख्या तर कमी आहे, परंतु जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघ एक बलाढ्य संघ म्हणून नेहमीच त्याची ओळख राहिलेली आहे. पहिल्या डावाचा विचार केला तर तन्नू लवकर आउट झाले, विशाल लवकर आउट झाले. त्यानंतर पाहिलं तर सर्वेश एक षटकार खेळून जर पाहिलं तर 8 डावा करून ते आउट झालेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर अभयने देखील चांगला खेळ केला गेला. सिंगल डब्बाच्या सहाय्याने एक षटकार त्याच्या बॅटमधून आला गेला. 11 धावा वैयक्तिक त्याने खेळल्या गेल्यात. त्यानंतर जे फलंदाज लवकर आउट झाले आणि त्याच करण्याचा धावसंख्या ही कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली. करतोय आजची चौथी रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली गेली. प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं असतं प्रत्येक स्पर्धेला आणि गावठी स्फोट वाकीबडा असेल, एकविरा स्फोट वाकीबडा असेल, यांचे फार विशेष योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून राहिले गेले. भरपूर मेहनत त्याने घेतले. चला दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होईल निशांजी पाटील यांचा आपण गुड आवाज या दुसऱ्या डावामध्ये ऐकणार आहोत. अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटम हात नको लावजा. अरे दादा हो हलू
बांधूनच जा मध्ये ऐक मन हात नको लावू जा वेलकम जगदीशजी पाटील आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. गावदेव युवा मंडळ वाकीपाड्याचे अध्यक्ष आहेत. तर नेहमी जर पाहिले तर एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळते. वेलकम जगदीशदा पाटील आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला दोन आघाडीचे बॅटर पाठवायचे आहेत. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाला मी विनंती करतोय. चला वसई 11 मोफासपाटा संघ जर उपस्थित झाला असेल तर लगेच आपण यायचं टॉस साठी. वसई 11 मोफासपाटा संघाला विनंती करतोय कारण की NCA जुचंद्र संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणखीन काही पाहुणे या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना आपण जरूर पाहत आहेत त्यांचं देखील वेलकम करूया. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला लक्ष असेल 28 धाव्यांचं. आणखीन काही मान्यवर उपस्थित झाले त्यांचं देखील आम्ही वेलकम करतोय. सुस्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहत आहेत उपमुख्यमंत्री चषक 2025. चला ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल निशांतजी पाटील सरांचा आवाज ऐकणार आहोत. चला वसई लेन मोफासपाटा संघ टीम कॅप्टन आहे का? चला आपण टॉस करणार आहोत. चला मोपास 11 वसईपाडा संघ उपस्थित झालेला आहे आणि NCA जुचंद्र संघ देखील उपस्थित झालाय. चला जगदीशदा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. गावदेवी युवा मंडळ वाकीपाड्याचे अध्यक्ष आहेत आणि नेहमीच जर पाहिलं तर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिले गेले आणि जिग्नेशदा मात्र यांचे जवळचे मित्र देखील आहेत जगदीशजी पाटील साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या पुढचा मॅचचा टॉस करणार आहोत. चला पारंपरिक नाणा आहे. हेड असा कॉल. यस टॉस जिंकलाय टीम वसई मोफासपाटा संघाने. टॉस जिंकला फक्त निर्णय सांगायचा. बॅटिंग थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. अभिनंदन शुभमजी म्हात्रे. टॉस जिंकलेला आहे. अर्थातच जर पाहिलं तर वसई मोफासपाटा या संघाने प्रथमतः जर पाहिलं तर बॅटिंग करायला निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय NCA जुचंद्र संघाला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. निशांतजी पाटील व्हॉइस ऑफ पाय त्या ठिकाणी सज्ज असतील. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय उपमुख्यमंत्री चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा मात्रे, निलेशदादा चव्हाण, भावेशदादा मात्रे, चेतनदादा पाटील, मनीषजी मात्रे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रजनीमधील दुसरा सामना जेम्स बॉन्ड राई आणि एका बाजूला प्रणेश 11 वाघरालपाडा या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या त्या 27 धावा आणि 28 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल स्क्वेअरकटचा फटका पॉइंटला खेळत फिल्डर होती त्या ठिकाणी फिल्डिंग खराब आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. जय शेजवळकर आणि एका बाजूला जर पाहिलं तर प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला जश हा फलंदाज पाहायला मिळतोय. जय शेजवळकर बाद झाला आणि इथे जर पाहिलं तर प्रशांत आणि जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. 28 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये काय गोलंदाजी केली होती जेम्स बॉन्ड राई या संघाने. कमालीची गोलंदाजी केली, अगदी इम्प्रेस केलं. 27 धावांवरती प्रणेश 11 वाघरालपाडा या संघाला थांबवलं आणि इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळले. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर नाही आहे. वॅकेट एरिया, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय
अगदी 4 धावांसाठी चौकार. जश पाटील याच्या बॅटमधून हा चौकार येतो या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग तो करतोय. गोलंदाजी देखील या मॅच मध्ये जश पाटीलनं खूप चांगली केली. आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली. अष्टपैलू तो सिद्ध करतोय. परंतु प्रणिश 11 वागरालपाडा या संघाने सर्वांना निराश केलं. बॅटिंग करत असताना फारशी चांगली धावसंख्या उभारता आलेली नाही. 27 धावांवरती हा संघ थांबला. 28 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक पहिलं दया शंकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती. पहिला सामना देखील एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. कारण पहिल्या डावामध्ये देखील खूप चांगली कामगिरी भरत स्मृती मलजीपाडा या संघाने केली. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका जश पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार चौकार या मॅच मध्ये येतोय. थँक्यू. काय जबरदस्त फटका. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि या सदाबहार चौकार येतोय फलंदाज जश पाटीलच्या बॅटमधून. खूप चांगली तो बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार त्याने सादर केलाय मैदानावरती. ओव्हर द विकेट दयाशंकर. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु खोलात टाकला होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला दयाशंकरच्या माध्यमातून. इथे चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या मॅच मध्ये 28 धावांचा पाठलाग करत असताना जेम्स बॉन्ड रॉय या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते या मॅच मध्ये. कारण 28 धावांचं माफक लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 10 धावा या संघाने जोडल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते जश पाटीलच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस पुढे आले होते परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर कव्हर पॉइंटला फिल्डर आले. त्यांनी मिसफिल्डिंग केली आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर जश पाटीलला आणखीन 2 धावा मिळतील. जश पाटीलच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा. खरं तर फिल्डिंग खराब राहिली. प्रणिश 11 वागरालपाडा संघ मागील काही स्पर्धेमध्ये या संघाचा प्रवास जर पाहिला ना तर अगदी खडतर राहिलाय. फारशी चांगली कामगिरी या संघाला करता आलेली नाही. फलंदाजीमध्ये दमखम दाखवता आलेली नाही. आणि इथे जर पाहिलं तर याही क्रीडा स्पर्धेमध्ये हा संघ थोडासा बॅकफुटला राहिलाय. कारण 27 धावांवरती हा संघ थांबलाय. 28 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जेम्स बॉन्ड रॉय या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. खूप चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये वाजवी खेळ पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. त्यांचा आविर्भाव आणि देहबोली सांगून जातोय की त्यांच्यासाठी ही स्पर्धा किती महत्वाची आहे. कारण आक्रमकता पहिल्या षटकामध्ये दाखवली. जश पाटीलचं कौतुक करावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती प्रणव बद्रिके हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला प्रणव बद्रिके हा गोलंदाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रणिश 11 वागरालपाडा या संघासाठी. आणि फलंदाज जर पाहिलं तर प्रशांत किळणी हा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025. 12 बाईक या क्रीडा स्पर्धेमध्ये. खोलात टाकला होता. फ्लिक केलाय चेंडूला. फक्त दिशा दिली. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. वेगाने 2 धावा या ठिकाणी फलंदाज जश पाटील आणि एका बाजूला प्रशांत वेगाने धावले. 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 14 धावा. सेन्सिबल क्रिकेट. खरं तर 28 धावा करायच्यात. फलंदाजांना ठाऊक आहे कोणत्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होत नाही. सिंगल डबल्स वरती भर देत आहेत आणि धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य करतात या मॅच मध्ये. फुलटच बॉल कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. इनसाइड आउटचा फटका. बॉल सीमारेषा ओलांडतोय. प्रशांत किनीच्या बॅट मधून येतोय चौकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. प्रशांत किनी कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. कव्हरच्या डोक्यावरून चौकार आला या मॅच मध्ये.
हो, यावेळेस जर पाहिलं तर पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी दया शंकर, परंतु त्याने मिस फिल्डिंग केली. बॅकअप त्या ठिकाणी करतोय फिल्डर. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा प्रशांत किनीला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. खरं तर एकतर्फी सामना आणि एकतर्फी प्रेम कुणालाच आवडत नसतं आणि अगदी तसाच काही एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. स्विच केलाय गॅप मध्ये, डीप थर्डमॅनला फिल्डर नाही आहे. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. प्लग प्रणेश 11 वागरालपाडा, हार्डलक राघवेंद्र चव्हाण, दया शंकर आपण देखील चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग आपल्या टीमला करता आलेली नाही आहे. आणि इथे जर पाहिला तर हा संघ पराभूत होतोय. उपमुख्यमंत्री चषकामध्ये आपण सहभाग नोंदवला त्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून आपला आभार. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो खरं तर गोलंदाजी खूप चांगली राहिली. अर्जुन आडे काय गोलंदाजी केली. 5 विकेट 5 कंप्लीट केलं आणि या स्पर्धेमधील दुसरा गोलंदाज तो ठरला. त्याने 5 कंप्लीट केलं. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे NCA सुचंद्र परिसरातील हा संघ. या संघाला तुम्ही खेळताना पाहणार आहात आणि त्यांच्या विरोधात वसई मोपास फाटा या संघाला देखील तुम्ही पाहणार आहात. यानंतरचा तो सामना असणार आहे. परंतु अर्जुन आडे आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये तर यायचंय अर्जुन आडे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली. मी विनंती करतोय
आदरणीय सन्माननीय छायांक पाटील दादांना विनंती करतोय आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय अर्जुन आडेला. काय जबरदस्त गोलंदाजी केली, फायपर त्यांनी कंप्लीट केलं या क्रीडा स्पर्धेमध्ये. खरं तर तो दुसरा गोलंदाज ठरला. या अगोदर विघ्नेश साकलतोडे या गोलंदाजानं या उपमुख्यमंत्री चषकामध्ये फायपर कंप्लीट केलं. छायांक पाटील दादांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्जुन आडे या गोलंदाजाला आपण देतोय. जेम्स बॉन्ड राय या संघासाठी खेळत असताना खूप चांगली कामगिरी केली. खरं तर समोरील संघाला त्याने पूर्णपणे बॅकफूटला पाठवलं आणि पहिल्या षटकामध्ये फायफर त्याने कंप्लीट केलं. जबरदस्त गोलंदाजी. या ठिकाणी अर्जुन आडे याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. सर्वप्रथम मेडल परिधान केलं जातं आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी अर्जुन आडे या खेळाडूला दिली जाते, या गोलंदाजाला दिली जाते. जबरदस्त कामगिरी त्याची राहिली आणि छायांक पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. अभिनंदन अर्जुन. थांबायचं आहे. खरं तर अर्जुन पहिला सामना खेळत होता. समोरील संघ जर पाहिला तर वाघरालपाडा संघ एक चांगला संघ आहे. तुझी गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. फायपर कंप्लीट केलं, काय म्हणशील एकंदरीत? फक्त मला एवढं होतं की माझ्याकडून फक्त 100% द्यायचं होतं टीमसाठी बस. खरं तर प्रत्येक गोलंदाजच्या नशिबामध्ये फायपर नसतं, कारण आपण लिमिटेड ओव्हरचा गेम खेळत असतो. 5 षटकांचा सामना असतो आणि त्यामध्ये एखाद्या गोलंदाजाच्या वाट्याला 1 किंवा 2 षटकं असतात आणि 1 किंवा 2 षटकांमध्ये फायपर कंप्लीट करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं तू आज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. काय म्हणशील एकंदरीत तुझ्या संघाच्या कॅप्टनविषयी, पूर्ण संघाविषयी, ज्या तुझ्यावरती जो भरवसा दाखवला? आमचा संघ तर खूपच चांगला आहे. फक्त आता लास्ट 2-3 मॅचेस जरा बॅड लकमुळे हारलो. फक्त आता एवढंच आहे की ह्या टुर्नामेंटला आम्हाला जिंकूनच जायचं आहे. कसं वाटतंय जिग्नेशदादा मात्रे, निलेशदादा चव्हाण, भावेशदादा मात्रे, चेतनदादा पाटील, मनीषदादा मात्रे या संपूर्ण आयोजन कमिटीचं आयोजन उपमुख्यमंत्री चषक पालघर जिल्ह्यातील प्रथमच अशा प्रकारची क्रीडा स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय. मागील 2 पर्वापासून या स्पर्धेचं आयोजन या जुचंद्र नगरीमध्ये आपण पाहतोय. एकंदरीत काय म्हणशील? आयोजन तर खूपच छान आहे. फक्त एवढंच आहे की पुढच्या वर्षी पण आम्हाला चान्स द्यावं आणि आम्ही यावं, बस एवढंच. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता अर्जुन आडे आणि तो राहिला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. खरं तर त्याने फायपर कंप्लीट केलं. जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिली. पहिला सामना तो खेळत होता आणि पहिल्या सामन्यामध्ये त्याने आपल्या कारकिर्दीमधील पहिलं फायपर कंप्लीट केलंय आणि तो राहिला विजयाचा शिल्पकार. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद.